प्लॅन चेंज आहे. स्ट्रगल बघा एक बिर्याणी बनवताना. प्रॉब्लेम झालाय. मी जो कांदा ब्राऊन करायला आता टाकते तो मी कुकरमध्ये पण डायरेक्टली ब्राऊन केला असता, कारण त्यातच तेल लागलं असतं. पण नाही, मी कढई वापरली. आता एक एक्स्ट्रा भांडं झालंय कढई बिनकामाची. जाऊ दे, फर्स्ट टाइम आहे, समजून घ्या. डाव गंडलाय. अंडीमध्ये इथं ते मी जसं दाखवलं होतं बिलबिट पण आलं होतं, तर तिथं जरा पाणी पाणी होतं नाही. मग ते तेलात टाकल्यावरती तेल जे उडालं तर करायला लागलं. पण ठीक आहे, मला तेलासोबत खेळायला आवडत नाही. त्याच्यामुळे आणि 3 अंडी एकत्रच भाजली असते टाइम वाचवायला. पण प्रॉब्लेम असं झाला की एक अंडा टाकल्यावर ते किती उडत होतं, म्हणून मी एक अंडी भाजली. पण भाजून झाली. प्लॅन चेंज आहे. मी कुकरमध्ये करणार होते बिर्याणी, पण मला असं वाटतं की माझं तांदूळ खूपच जरा असं म्हणजे हे बघा एवढंच आहे, तर मग कशाला ना कुकर. भांडी घासायचा कंटाळा आहे म्हणून मी असं नाही म्हणत आहे, पण मला वाटतं की मी स्वतः पण कधी कढईमध्ये केलेलं नाहीये, तर लेट्स ट्राय की चला कढईमध्ये कसं होते बघूया. ॲक्च्युअल रिअल स्ट्रगल झालेला होता. आता फक्त फोडणी मारायची होती, तर मी कांदा टोमॅटो भाजून घेतले. सगळे मसाले होते नव्हते तेवढे टाकले. माझ्याकडे 2 प्रकारच्या चटण्या होत्या. एक चटणी होती जी फक्त कलर देते आणि दुसरी चटणी आहे ती कोल्हापूरची चटणी आहे, जी ॲक्च्युअल तिखटपणा देते. तर मी ती सुद्धा थोडीशी टाकली. जिंजर गार्लिक पेस्ट विसरले होते, ती मी एकदम लास्टला टाकली, पण मी फ्राय करून घेतली आणि शेवटला दही टाकलं. आता मी उगाच रिझल्ट्स बघा. केलंय आणि व्हिडिओसाठी असं म्हणत नाहीये, पण जेन्युअनली वास खरंच खूप म्हणजे खूपच छान येतोय. खरंच छान येतोय. आता मी टेस्ट करून बघते मीठ वगैरे कसं आहे. या जेवायला.